नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की अर्जुन, सुभेदार आणि त्याचप्रमाणे घरातले सगळेजण सचिनच्या आजच्या या पुराव्यांवरच्या पावसामुळे खूप जास्त चिडलेले आहेत. त्याचप्रमाणे आता घरात केस हरतोय की काय अशी भीती निर्माण होताना अर्जुनला सायली कशाप्रकारे इन्स्पायर करणार आहे आणि त्याच सायलीच्या खूप मोठ्या सपोर्टमुळे आता अर्जुन आणि चैतन्य दोघंही मिळून त्या सचिनचे बाहेरगावचे म्हणजेच तो कॅनडाला असतो तिकडचे सगळे चक्के पंजे. त्याचप्रमाणे कॅनडाला असताना त्याने अकाउंटमध्ये म्हणजेच बँकेच्या अकाउंटमध्ये काय घोळ केला, ऑफिसचा काय घोळ झाला होता, त्याचप्रमाणे तिकडेही त्याने काही लोकांना फसवलेले होते. त्याचप्रमाणे तिकडच्याही काही फॉरेनर्सला त्याने आपलं लग्नाचं आमिष दाखवून त्यांनाही लुबाडलेले होते. आणि ते सगळे पुरावे आता चैतन्य व अर्जुन दोघंजणही कशाप्रकारे कोर्टात उभे करणार आणि आता दुसऱ्या लग्नासाठी म्हणजेच दुसऱ्या मुलींना फसवण्यासाठी चैतन्य आता सचिनला बेड्या ठोकायला लावणार आहे. सगळं कसं घडणार आहे आजच्या या भागामध्ये आपण पाहूया. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की सचिन हा अगदी मुजोरपणे आपल्या अस्मितावरती दगडफेक करताना दिसून येणार आहे. म्हणजेच जे काही त्याने कोर्टात केलं आहे त्यामुळे खरं तर घरातल्यांना सगळ्यांना आणि स्पेशली अर्जुनला खूपच जास्त राग आलेला असतो. कारण की अर्जुन आतापर्यंत प्रत्येक केस जिंकत आलेला आहे, परंतु या डोमेस्टिक व्हायलन्सच्या म्हणजे ज्या घटस्फोटाच्या केसमध्ये अर्जुन हरतोय की काय अशी भीती आता वाटत असते. आणि सचिन खोटे पुरावे सादर करून म्हणजे जे पुरावे हे दुसऱ्या पद्धतीने वापरता येतात तशा प्रकारे डबल मीनिंग करून आता तो सगळं करत असतो. त्यामुळे घरातल्या सगळ्यांना खूपच त्याचा राग आलेला असतो. चैतन्य आणि बाकीचे सगळे अर्जुनकडे आता शांतपणे बघत असतात. चैतन्य म्हणतो की अर्जुन प्लीज जरा शांत हो, परंतु तो खूपच चिडलेला असतो. आता अस्मिताचा चेहराही पडलेला असतो. तेव्हा सायली तिला समजवते की हे बघा अस्मिताताई, तुम्ही अजिबातच काहीही चुकीचं वाटून घेऊ नका. हा जो माणूस आहे ना तो कुठल्याही प्रकारे कसंही फसवतो, म्हणून तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, किती काही झालं तरीही सचिनच्या बाबतीतलं हे सत्य आपण कोणालाही उघडं पडून द्यायचंच आहे. म्हणजे आपल्यावर जे काही कळवलंय त्या सगळ्या पुराव्यांना उलट आपल्यासोबत जे काही केलंय ना त्यामुळे मी त्याला कधीच माफ करू शकणार नाही. त्याचं हे वागणं हे अजिबात माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे, म्हणून मी त्याला माफ करणार नाही. त्यावेळेला असं म्हटल्यानंतर आता अर्जुन म्हणतो की पुढे काय करायचं आहे मला काही सुचत नाही आहे. घरातले सगळेजण असतात तेव्हा मग अर्जुन अशा प्रकारे हार मानतोय आणि त्याची चिडचिडही वाढली. त्यामुळे आता कल्पना आणि प्रतिमा म्हणतात की हे बघ अर्जुन, असं करून आपल्याला चालणार नाही आहे. तो सचिन कुठल्या लेवलला जाऊन मागतोय हे आपल्यालाही कळलेलं आहे, त्यामुळे आपणही आता त्याच्या विरोधात पुरावे शोधायचे. सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्हाला एक गोष्ट आत्ताच मी सांगते, आपण या केसमध्ये अजिबात हरायचं नाही आहे. आतापर्यंत अर्जुन सुभेदार कोणतेही केस हरलेले नाहीत आणि आताही ते हरणार नाही आहेत. त्याच्यामुळे एक गोष्ट कायम तुमच्या मनावरती तुम्ही कोरून ठेवायची आहे, ते म्हणजे की तुम्हाला आज ही केस जिंकायची म्हणजे जिंकायचीच आहे. आणि उद्याच्या कोर्टाच्या जेव्हा आपली पुढची तारीख असेल त्यावेळेला तुम्ही अजिबात मागे हटायचं नाही आहे. तोपर्यंत आपल्याला जमतील तेवढे पुरावे आपण घ्यायचे. तेव्हा मग अस्मिता म्हणते की हो, मलाही असंच वाटतंय आणि ते पुरावे मिळवायला मी पण मदत करू शकते. तेव्हा अर्जुन चैतन्यवरती जबाबदारी सोपवतो. तो म्हणतो की सुरुवातीला चैतन्य, तू एक काम कर, हा जो सचिन आहे तो कॅनडाला ज्या ऑफिसमध्ये नोकरी करायचा, ज्या कंपनीत तो नोकरीला होता ना, तिकडची सगळी इन्फॉर्मेशन काढता येते का ते बघ. तेव्हा मग अर्जुनला तो विचारतो की मला त्याची तिकडची कंपनी वगैरे. तेव्हा अस्मिता म्हणते की हो चैतन्य, मी तुला सांगते तिकडच्या कंपनीचे डिटेल्स वगैरे, त्याचे जे काही डिटेल्स आहेत ना ते मी तुला सांगते. आणि अस्मिताच्या लक्षात येतं की त्याचं जे काही ईमेलचं अकाउंट आहे सचिनचं, ते ईमेल अकाउंट हे अस्मिताकडेही ओपन होतं. म्हणजे काहीतरी आता त्यामधून तिला क्लू मिळू शकतो. आतापर्यंत तिने कधीही सचिनच्या त्या अकाउंटला हात लावलेला नसतो, कारण की तेवढी ती लॉयल होती नात्यामध्ये. परंतु आता अस्मिता म्हणते की आता तरी मला त्या अकाउंटमध्ये हात घालावाच लागेल. म्हणजे हे जे सगळं काही तो करतोय ना त्या सगळ्या गोष्टी आता मला बघाव्याच लागतील. काहीही झालं तरीही मी आता त्याला सोडणार नाही आहे. प्रतिमा म्हणते की बरोबर अस्मिता, आता तुला शांत राहून चालणार नाही आहे. खूप साधेपणाने घेतलेस ना सगळं, परंतु या साधेपणाचा त्या सचिनने फायदा उचलला आहे. आता मात्र गप्प बसायचं नाही. आता त्यावर अस्मिता म्हणते की नाही, मी अजिबात गप्प बसणार नाही आहे. आता तरी मला सचिनचे मेल्स ओपन करावे लागतीलच. त्यामुळे आता ती पटकन लॅपटॉप घेते आणि म्हणते की अर्जुन, चैतन्य, प्लीज माझ्यासोबत बसा तुम्ही, आपण याच्यामधून नक्कीच काहीतरी पुरावे काढू शकतो.
तेव्हा मग अर्जुन खुश होतो की फायनली अस्मिताताई एवढं तरी आपल्या हातात आहे की त्याचे जे काही मेल्स आहेत ते आपण चेक करू शकतो आणि त्यानंतर पुढे आपण ठरवू शकतो की काय करायचे ते. त्याचबरोबर इथे आता अश्विन म्हणतो की हो, म्हणजे तुमचे जे काही तुम्ही शोधताय ते प्रूफ शोधा, पण एक आणखी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही आहे की सचिनचे आईवडील अस्मिताताईवरती त्याने मोठा आरोप लावला आहे की अस्मिताताईने त्यांना म्हणजे सचिनच्या आईवडिलांना दीक्षित फॅमिलीला वृद्धाश्रमामध्ये टाकलं होतं, पण हे सगळं त्याने काहीही केलेलं नाही आहे. म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे जे काही वृद्धाश्रमाचं नाटक आहे ना ते आताच्या आता बंद झालं पाहिजे. मग लगेचच पुढे सायली म्हणते की अगदी बरोबर बोललात तुम्ही अश्विन भाऊजी, हे वृद्धाश्रमाचं जे काही यांनी काढलं आहे ना त्या सगळ्या गोष्टी आपण खोडून काढल्या पाहिजेत. त्याचबरोबर आता इथे लगेचच प्रतिमा बोलते की पण त्याचे आईवडील आहेत कोणत्या वृद्धाश्रमात. तेव्हा मग हे सगळं होत असताना सायली म्हणते की आपल्याला हे सगळं शोधून काढलं पाहिजे की कोणत्या वृद्धाश्रमात त्याचे आईवडील आहेत. हे सगळं शोधल्यानंतर त्यांनाही आपल्याला समोर आणता येईल. आणि सायली म्हणते की मला तरी असं वाटतंय ना की मुद्दामच हे सगळं त्या सचिनने केलं आहे आणि त्याच्या आईवडिलांना जेलमध्ये तिथे वृद्धाश्रमात टाकण्याचं कामही ना त्याचंच असणार आहे. अस्मिता म्हणते की हो, अगदी बरोबर बोललीस तू सायली, हे सगळं काम ना त्याचंच असणार आहे, त्याशिवाय हे काही होणार नाही. सायली म्हणते की मग ते आपल्याला सुरुवातीला शोधायला हवं. प्रतिमा म्हणते की हे बघ सायली, तू हवं तर इथून घरून सगळ्यांना मदत कर, परंतु तुला कुठेही बाहेर जाण्याची परवानगी नाही आहे बरं, कारण सायली बाहेर ऊनही खूप आहे आणि तुझी तब्येतही त्यात नाजूक आहे, त्यामुळे तू कुठेही बाहेर जायचं नाही आहे. आता सायलीला जे काही प्रतिमा तिच्यावरती जीव लावते हे सगळं खूप आवडतं. म्हणजे एखादी आई आपल्या लेकराला गरोदर असताना जशी माया करते ना, जशी आईची आपल्या या महत्त्वाच्या कठीण अशा प्रेग्नन्सीच्या काळात गरज पडते, तीच आता गरज ही प्रतिमा सायलीची पूर्ण करत असते. त्यामुळे आता प्रतिमा ही म्हणते की हे बघ अर्जुन, आता प्रत्येकाला तू आपापली कामे वाटून दिलेली आहे. मला काय वाटतं माहिती आहे की सध्या ना सायलीला खूपच आरामाची गरज आहे. मी 2 दिवस सायलीला माझ्याकडे घेऊन जाऊ का. तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा त्या म्हणजे मला यायला आवडलं असतं, पण ना इथे घरामध्ये. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही सायली, मलाही प्रतिमात्याचं म्हणणं योग्य वाटतंय, तुलाही खरंच गरज आहे आरामाची, आणि जर तू इथे राहिलीस ना तर तू या सगळ्या गोष्टींचं आणखीनच टेन्शन घेत राहशील. तेव्हा अस्मिता म्हणते की हो सायली, मला माहिती आहे, पण आपण फोनवरती कनेक्टेड राहू, तू काळजीचे कारण करू नकोस, आपल्याला फोनवरती बोलायला येऊ शकतं, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. तू जा, प्रतिमात्या तुला सांगते ना तर तू जा माहेरी, म्हणजेच तुझ्या माहेरच म्हटलं पाहिजे ते. तेव्हा आता अर्जुनही म्हणतो की हो प्रतिमात्या आणि सायली, तुम्हा दोघांनाही मी सोडतो थोड्या वेळाने, आणि सायली तिथे तू आराम कर आणि जरा रिफ्रेश हो. तेव्हा सायली म्हणते की हो, मला जर काही तिथे सुचलं तर मी तुम्हाला नक्की कळवेन, नाहीतर तुम्हीही मला काय अपडेट आहेत ते देत राहा. चैतन्य म्हणतो की हो चालेल, आता लवकरात लवकर आपल्याला पुढच्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. अर्जुन, मी तुला सांगतो की त्याच्या अकाउंटबद्दल सगळं काही मी माहिती काढूनच येणार आहे आता. तेव्हा अस्मिता त्याला त्याच्या कंपनीचं नाव देखील सांगते. हे बघ, कॅनडामध्येही ही त्याची कंपनी होती. मग ते लोक ऑनलाईन सर्च वगैरे करून सगळं काही करून कॅनडाचा त्या ऑफिसचा नंबर देखील मिळवतात. आणि चैतन्य म्हणतो की आता त्या माणसाला मी काही सोडणार नाही आहे. त्याने जो काही आपल्यावर आरोप केला आहे ना, त्याला उलटी गिनती कशी सुरू करतो ना तेच बघ. त्यानंतर अश्विनची जबाबदारी असते की आश्रमामध्ये आणि म्हणजेच अन्नपूर्णाच्या ओळखीमध्ये जे काही आश्रम आहेत त्या सगळ्या आश्रमांमध्ये भेट घेणं. तेव्हा आता बोलता बोलता अर्जुनला लक्षात येतं की त्या वृद्धाश्रमाचं नावही सचिनने घेतलेलं होतं. मग ते जे काही आधार वृद्धाश्रम आहे त्यामध्ये आपल्याला गेलं पाहिजे. अश्विन म्हणतो की ठीक आहे, मी आणि चैतन्य दोघंही जाऊन येतो, मग पुढे आपण बघूया. तेव्हा आता चैतन्याला अर्जुनने वेगळं काम दिलं आहे, त्यामुळे अर्जुन सांगतो की हे बघ, अश्विन तू आणि मी जाऊया, चैतन्याला बाकीचे काही सर्चेस आहेत ते करू दे. नंतर इथे आता अर्जुन आणि अश्विन दोघंजणही त्या वृद्धाश्रमामध्ये जातात आणि ते सचिनचे आईवडील त्याला भेटायचं असतं. त्यानंतर मग आता अस्मिता ही चैतन्याच्या समोरच असते आणि चैतन्य हा तिकडे फोन लावतो, ते म्हणजे त्या कॅनडाच्या ऑफिसमध्ये, आणि तिथे त्याचं बोलणं होतं. ते म्हणजे त्या ऑफिसमध्ये बोलणं झाल्यानंतर सचिन दीक्षित नावाची व्यक्ती तुमच्याकडे कामाला होती का. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर चैतन्याच्या पायाखालची जमीनच आता हादरून गेलेली असते, कारण की ते धक्कादायक ऐकलेलं असतं. कारण की त्यांनी समोरून सांगितलेलं असतं की सचिन दीक्षित नावाचा व्यक्ती 2 वर्ष झाले आमच्या इथे काम करत नाही, शिवाय तो बँकरप्ट आहे, त्याने आमच्या कंपनीकडून लोन घेतलं आहे आणि तो इथून पळून गेलेला आहे, आणि जर आम्हाला हे सगळं सापडलं तर आम्ही नक्कीच त्याला पोलिसांच्या ताब्यात, म्हणजे इथली गव्हर्नमेंट त्याला सोडणार नाही, असं सगळं समोरून बोलल्या गेल्यामुळे चैतन्याला समोरून विचारलं जातं की हू आर यू, तुम्ही कोण बोलताय.
आणि तुम्हाला त्या माणसाची माहिती का हवी आहे? तो माणूस गेले 2 वर्ष आमच्या इथे काम करत नाही आणि इथे होता तर तो इथे कंपनीमध्ये सगळे फ्रॉड करून गेला आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला आणि तिथे असलेल्या अस्मिताला तो सगळं सांगतो. मग अस्मिता म्हणते की काय, म्हणजे गेले 2 वर्ष हा तिथे कामाला नाही आहे, मग हा गेले 6 महिनेच इथे आला आहे, मग याच्या अगोदर तो काय करत होता, नक्की काय होतं त्याचं? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अगं तो खूप मोठा ज्वेलर आहे, त्यामुळे त्याची केस ना आता बघ मी कोर्टातच कशी ओपन करतो. त्यानंतर आता तिकडे काही गोष्टी झाल्यानंतर, काही माहिती काढल्यानंतर हेही चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं की त्याच्या मेल आय डीजवरनं की काही 2 ज्या मुली असतात त्यांनाही पैशाचं मोठं आमिष दाखवून त्याने फसवलेलं असतं. म्हणजे ज्या फॉरेनर मुली असतात कॅनडामधल्या, त्यालाही सचिनने दोघींना अगदी नादाला लावलेलं असतं आणि त्यांच्या सगळी संपत्ती लुबाडून तिथून तो पळून आलेला असतो. आता अश्विनने आणि अर्जुनने त्याचं काम चोख केलेलं असतं, कारण की सचिनचे जे आई वडील असतात त्यांनाही ते भेटलेले असतात आणि आईवडिलांच्या म्हणजे जे काही आईवडिलांचं रहस्य असतं ते सगळं आता त्यांना समजते. तर अर्जुनने तातडीने कोर्टाची केस मागून घेतलेली असते आणि त्या केसमध्ये आता चैतन्य हा समोरच असतो, कारण की त्याला पूर्णपणे सचिनला उघडं पाडायचं असतं. आणि आता अर्जुन हा समोर असताना सचिन हा म्हणतो की जज साहेब, माझे जे काही पुरावे आहेत ते तुमच्या अगदी समोर आहेत, त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्या बाजूने निकाल द्यावा. जरीही माझ्या बायकोला माझ्याकडून घटस्फोट हवा असेल तिच्या फॅमिलीच्या सांगण्यावरून, तर मी द्यायला तयार आहे, परंतु मी तिला कुठल्याही प्रकारची पोटगी देऊ शकत नाही आहे, कारण की मलाही माझ्या आईवडिलांनाही सांभाळायचं आहे, त्यामुळे मी कुठलीही पोटगी आता देऊ शकत नाही. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हो, म्हणजे तुम्ही इतक्या लवकर निर्णय सांगू शकत नाही आहे, आमचं अजून आजचं क्रॉस क्वेश्चनिंग बाकी आहे, त्यामुळे आता मी जे काही म्हणतो आहे ना मिस्टर सचिन दीक्षित, त्याची उत्तरं तुम्हाला खरी द्यावी लागतील. सचिन म्हणतो की हो, मी आजपर्यंत खरंच बोलतो आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ओके, आजच्या या हिअरिंगमध्ये लक्षात येईल जज साहेबांना की तुम्ही नेमकं खरं बोलताय की खोटं बोलताय. ठीक आहे, चालेल, सुरुवात करूया आजच्या हिअरिंगला. तेव्हा मग अर्जुन विचारतो की मला सांगा, तुम्ही सगळ्यात मोठा आरोप केलात आमचे अशील अस्मिता यांच्यावरती की त्यांनी तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकलं म्हणे. तेव्हा तो म्हणतो की हो, मी तसं सांगितलं आहे वृद्धाश्रमात आणि मी तसे पुरावेही दिलेत. तेव्हा मग लगेच सचिनला तो म्हणतो की मग तुम्ही काही तेव्हा झोपा काढत होतात का? तुमची बायको ही तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकायला चालली होती, मग त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? तुम्ही का नाही रोखलं? तेव्हा तिथे त्या सचिनची बोबडी वळते, त्याला काय बोलावं ना काही सुचत नाही. तो म्हणतो की मी काय बोलणार आता, म्हणजे हिने मला तशी धमकीच दिली होती ना की मी तुझ्यासोबत नाही तर राहणार नाही, आईवडील ठेवलेस तर, म्हणून मी तसं करावं लागलं, मला भाग पाडलं तिने, अस्मिताने. लगेच तो म्हणतो की बरं ठीक आहे, मग आता आपण बघूया नक्की त्यांच्याच तोंडून की हे सगळं करायला कसं आणि कोणी भाग पाडलं होतं ते. ठीक आहे जज साहेब, मी विनंती करतो जे सचिनचे आईवडील आहेत, दीक्षित फॅमिली, मिस्टर आणि मिसेस दीक्षित यांना, की त्यांनी विटनेस बॉक्समध्ये यायचं आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा क्रॉस क्वेश्चन मी करतो. तेव्हा ते लोक आलेले असतात आणि दीक्षितांना अश्विन घेऊन आलेला असतो आणि त्यांना तिथे विटनेस बॉक्समध्ये उभं करतात. अर्जुन विचारतो की बरं तुम्ही आता मला सांगा की दीक्षित, मिस्टर आणि मिसेस दीक्षित, तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये कोणी टाकलं होतं? तेव्हा आता ते लोक नाव घेतात की वृद्धाश्रमामध्ये टाकलं म्हणजे माझ्या मुलाने सचिन दीक्षित याने आम्हाला ठेवलं होतं, कारण की जे काही राहतं घर होतं ना ते तिकडचे, म्हणजे त्याचे जे काही थकबाकी होती किंवा त्याने लोन काढलेले होते ते लोक बँकरप्ट झाल्यामुळे ते लोक आमच्या घरी येत होते आणि आमच्या घरावर काहीतरी हल्ला होईल ना या भीतीने माझ्या मुलाने आम्हाला इथे वृद्धाश्रमात ठेवलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब बघा, तुम्ही समोरासमोर पाहिलेलं आहे की हा मुलाने किती खोटं बोललं आहे की याच्या बायकोने ह्याला टाकलं आहे. तेव्हा मग अर्जुन विचारतो की तुमच्या सुनेने तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवलं आहे का? तेव्हा त्या म्हणतात की नाही, मुळीच नाही, सुनेशी आणि आमचा काही संबंध नाही कित्येक तरी वर्ष. मग त्याच वेळेला लगेचच पुढे अर्जुनच्या लक्षात येतं की हा सगळा अस्मितावरती पण त्यांचा राग आहे, कारण ह्याने काहीतरी खोटं नाटं सांगितलं आहे. नंतर मग आता लगेचच पुढे हे झाल्यानंतर सचिन तोंडात मारल्यासारखा समोर उभा असतो. पुढे चैतन्य पुरावे सादर करतो. अर्जुन म्हणतो की जज साहेब, हा जो माणूस आहे हा एक नंबरचा खोटारडा आहे, तो कॅनडामध्ये काम करतोय असं सांगून गेले 2 वर्ष फसवत आहे. 2 वर्षापूर्वीच याला कंपनीतून हाकलून देण्यात आलं होतं, कारण याने कंपनीचे सगळे काही पैसे, सगळे फंडिंग सोडण्याचा प्रयत्न केला होता आणि तिकडून तो बँकरप्ट झाला होता आणि त्याचमुळे तो इथे आला होता. परंतु इथे आमच्या घरी जवळजवळ सुभेदारांकडे 7 महिनेच तो होता. मग मागचे टाईम त्याने काय केलं, काय गोष्टी केल्या, तर हो, त्याने तिकडे पैशांची अफरातफर केली, कंपनीचं नुकसान केलं आणि बाहेर आला. त्याचप्रमाणे काही अशाही व्यक्ती आहेत ज्यांना मी बोलवलेलं आहे आणि
त्या व्यक्ती आता सांगतील की नेमकं या सचिनचं काय करायचं। नंतर मग आता अर्जुन त्या 2 फॉरेनर्सला समोर उभं करतो आणि त्यांना सगळं काही विचारतो। तेव्हा आता फॉरेनर्स संपूर्णपणे कबूल करतात की या माणसाने आम्हाला फसवलं, आमची पूर्णपणे संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करून लग्नाचं आमिष दाखवून आणि खोटं लग्न करून इथून पळून निघाला होता। 2 मुलींना आता सचिनने फसवलेलं असतं आणि त्या मुली स्वतः कोर्टात येऊन सचिनच्या कानफाडात वाजवतात आणि इथे आता सचिनला अटक झालेली असते, कारण की सगळ्या काही गोष्टी आता सचिनने फसवून केलेल्या असतात। त्यामुळे सचिनचे सगळे खरे रूप असते ते सगळ्या जगासमोर आलेलं असतं आणि फायनली अस्मितावरचे जे डाग असतात, चैतन्य आणि अस्मिताच्या रिलेशनवरचे, ते पुसून आता त्या 2 फॉरेनर चांगला सचिनला चोप देतात आणि जज साहेबांना विनंती करतात की प्लीज याला फाशीची शिक्षा द्या, कारण की हा खूप खोटारडा माणूस आहे। अशा प्रकारे आता सचिन हा अस्मिता आणि अर्जुनला हरवताना स्वतःच हरलेला आहे आणि सगळे पुरावे आता सचिनच्या विरोधात सादर झालेले आहेत। नेमकं आता पुढे काय घडणार आहे हे आपण पुढच्या काही भागांमध्येच पाहूया। अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।